नमस्कार शेतकरी बंधूंनो. हळद लागवड करून 65 ते 70 दिवस झालेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हळदीला फुटवे यावेच लागतात. तर आपल्या या प्लॉटमध्ये जवळपास फुटव्याची दमदार उगवणशक्ती निर्माण झालेली आहे. हळद पिकामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे हळदीची पाने, हळदीच्या पानांची लांबी व रुंदी व काळोखी आणि त्यानंतर झाडांच्या मुळांचा वाढ व विकास आणि झाडांची ही देठ. तर यामध्ये बघू शकता मित्रांनो, आपल्या हळद पिकामध्ये जारवा कुठपर्यंत आलेला आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता मित्रांनो, हा जारवा. जवळपास बेडच्या मधोमध जारवा यायला सुरुवात झाली आहे. हा जारवा बघू शकता, पांढऱ्या शुभ्र अशा मुळ्यांनी झालेले आहेत. हे बघा, हा बेडचा मध्यभाग आणि या बेडच्या मध्यभागी आले आहेत. यामध्ये ह्युमिक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्युमिक आणि 19-19 हा प्रत्येक शेतकऱ्याच्या 3 ड्रिचिंग व्हायलाच पाहिजेत. तर त्या नियोजनानुसार मी केले. आणि त्यानंतर हळद पिकामध्ये पिवळेपणा दूर होण्यासाठी झिंक फेरस मॅग्नेशियमची ड्रिचिंग आणि एक स्प्रे व्हायलाच हवा. तर हळद पीक निरोगी राहतं. आणि आता बघा, मी शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला फुटवे दाखवतो. हा बघा, एक फुटवा इथं. त्याच्यानंतर हे बघू शकता मित्रांनो, हे 2 फुटवे. हा बघा फुटवा, म्हणजे जवळपास हळदीला फुटवे लागण्यास सुरुवात झालेली आहे. हे बघा मित्रांनो, हे 2-2 फुटवे. तर या हळद पिकाला 2-2 फुटवे, एक फुटवा हा 65 ते 70 दिवसानंतर लागायलाच हवा. त्याच्यानंतर हळद पिकाच्या पानांची लांबी आणि रुंदी. हे बघा, हे लांबी आपली रुंदी, एक विधभर पान व्हायला पाहिजे. हळद लांब पान किती याला महत्त्व नाही, हळदीची रुंदी किती लांब आहे, रुंदी पानाची कशी आहे हे याला महत्त्व असतं. बघू शकता. त्याच्यानंतर हळद पिकामध्ये उद्भवणारा महत्त्वाचा रोग म्हणलं तर हुमणी अळी. तर यामध्ये हुमणी अळीसाठी तुम्ही स्टँडर्ड असं आलिका वापरू शकता. ज्या औषधामध्ये आपला थायमोमॉक्सान आणि लॅम्बडाक्लोरिथ्रिन हा घटक असतो, त्याची आवळणी जर केली आपण ड्रिचिंग, तर हळद पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा शक्यतो कमी होतो, म्हणजे होऊच शकत नाही. त्याच्यानंतर हळद पिकाला खताचं नियोजन पण महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो. हळद पिकाला स्टार्टिंगला 10-26-26 किंवा DAP किंवा 14-35-14 आणि 9-24-24 आणि महाधन बेनसेल्फ आणि महाधन MOP असे 4 प्रति एकरी 2-2 पोते हवेत. यामध्ये मी शेतकरी मित्रांनो प्रथम 9-24-24, त्याच्यानंतर 14-35-14 म्युरेट ऑफ पोटॅश आणि महाधन बेनसेल्फ आणि लिंबोळी हे खताचं नियोजन घेतलं होतं. हळद पिकाला जवळपास खताचा डोस देऊन महिना होऊन गेला. आता याच्यानंतर हळद पिकाला खताचा डोस द्यायचा आहे. त्यावेळी ज्यावेळेस खताचा डोस देईल त्यावेळेस तुम्हाला मी लाईव्ह खताचा डोस टाकून देतो मित्रांनो, काय काय टाकायला ते. आता या हळद पिकाला जाडी, त्याच्यानंतर तुमचा हा निघणारा तुरा बघू शकता मित्रांनो किती लांब निघत आहे. नवीन जी फ्लॅश निघत आहे ती लांब, आणि लांबीला महत्त्व तर नाही पण रुंदी महत्त्वाची. त्याच्यानंतर ग्रीनरी, ह्या झाडामध्ये ग्रीनरी पण हवी असते मित्रांनो.